आजचा घटक आहे दिलेल्या अंकांवरून संख्या तयार करणे। पहा, या घटकामध्ये आपण जर अंक दिलेले असतील तर त्या दिलेल्या अंकांपासून मोठ्यात मोठी आणि लहानात लहान अशा दोन प्रकारच्या संख्या आपण तयार करू शकतो। पहा, उदाहरणार्थ 4, 9 आणि 7 हे जर अंक दिलेले असतील तर या अंकांपासून आपण मोठ्यात मोठी आणि लहानात लहान अशा दोन्ही संख्या तयार करू शकतो। पहा, जर आपल्याला मोठ्यात मोठी जर संख्या तयार करायची असेल तर अशा वेळेला दिलेले अंक उतरत्या क्रमाने घ्यायचे। म्हणजे मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी सर्वात अगोदर मोठा अंक घ्यायचा, नंतर त्याच्यापेक्षा छोटा आणि मग सर्वात छोटा, असे जर अंक आपण उतरत्या क्रमाने जर घेतले तर आपल्याला मोठ्यात मोठी संख्या मिळते। आणि जर लहानात लहान संख्या तयार करायची असेल तर दिलेले अंक आपल्याला चढत्या क्रमाने लावायला लागतात। म्हणजे अगोदर सर्वात लहान, मग त्याच्यापेक्षा मोठा आणि सर्वात मोठा, याप्रमाणे जर अंक आपण लिहिले तर आपल्याला लहानात लहान संख्या मिळते। आता पहा, जर दिलेल्या अंकांमध्ये जर 0 आला असेल तर लहानात लहान संख्या कशी तयार करायची। सर्वात लहान अंक तर 0 आहे आणि जर सुरुवातीला जर आपण 0 घेतला तर 0, 5, 7 याप्रमाणे 57 संख्या फक्त आपल्याला मिळेल। म्हणून ज्या वेळेला दिलेल्या अंकांमध्ये 0 येतो त्यावेळेला 0 सर्वात अगोदर न घेता 0पेक्षा मोठी जी संख्या आहे म्हणजेच 5 ती संख्या अगोदर घ्यायची आणि त्यानंतर 0 घ्यायचा आणि मग उरलेल्या संख्या चढत्या क्रमाने लावायच्या। म्हणजे तुम्हाला लहानात लहान संख्या मिळते। आता पहा, दिलेल्या अंकांपासून जास्तीत जास्त संख्या तयार करणे। तर पहा, 2 आणि 3 हे जर दोन अंक दिले असतील तर या दोन अंकांपासून आपण फक्त दोनच संख्या, 2 अंकी 2 संख्या तयार करू शकतो। जर आपण 3 अंक घेतले असतील तर 3 अंकांपासून आपण 3 अंकी लहानात लहान मोठ्यात मोठे अशा सर्व मिळून आपण एकूण 6 संख्या तयार करू शकतो। आणि जर दिलेल्या 3 अंकांमध्ये जर एक 0 असेल तर अशा वेळेला आपण 0 आल्यामुळं आपल्या फक्त 4च संख्या बनतात, कारण 0पासून आपण संख्या बनवू शकत नाही। म्हणून फक्त आपल्या किती संख्या बनतात, इथे 4 संख्या बनतात। व्यवसाय पाहूयात। प्रश्न पहिला, 4, 8, 3 या अंकांच्या साहाय्याने 400 पेक्षा मोठ्या किती संख्या तयार होतील। पहा, आपल्याला संख्या तयार करायच्या आहेत आणि त्याही 400 पेक्षा मोठे किती होतील त्यातल्या, हे आपल्याला शोधायचं आहे। तर आपण सर्वप्रथम या अंकांपासून संख्या तयार करून घेऊयात। पहा, सर्वात अगोदर आपण 4 पासून संख्या बनवूयात। 4, 8, 3 483, 4, 3, 8 438। आता 8 पासून संख्या बनवूयात आपण। 8, 4, 3 म्हणजे 843 आणि 8, 3, 4 म्हणजे 834। आता आपण 3 पासून संख्या बनवूयात। 3, 8, 4 384 आणि 3, 4, 8 348। पहा, प्रत्येक अंकापासून 2 याप्रमाणे आपण एकूण 6 संख्या तयार केलेल्या आहेत। आता या संख्यांमध्ये 400 पेक्षा मोठ्या कोणत्या कोणत्या संख्या आहेत किंवा किती संख्या आपल्याला मिळतात पाहूयात। बघा, 483 ही सुद्धा 400 पेक्षा मोठी आहे। 438 400 पेक्षा मोठी, 843 आणि 834 या चारही संख्या आपल्याला 400 पेक्षा मोठ्या आहेत। 384 ही 400 पेक्षा लहान आहे आणि 348 ही 400 पेक्षा लहान आहे। म्हणजे आपल्याला एकूण 4 संख्या अशा सापडल्या आहेत की त्या 400 पेक्षा मोठ्या आहेत, म्हणून पर्याय पहिला। प्रश्न दुसरा, 0, 8, 9 या तीनही अंकांचा वापर करून लहानात लहान 3 अंकी संख्या तयार करायची। पहा, हे 3 अंक दिलेले आहेत आणि लहानात लहान संख्या आपल्याला बनवायची आहे। पण पहा, या दिलेल्या अंकांमध्ये 0 आहे। जर का दिलेल्या अंकांमध्ये 0 असेल आणि आपल्याला 3 अंकी संख्या बनवायची असेल तर 0 आपल्याला सुरुवातीला घेता येणार नाही। मग अशा वेळेला 0 सोडून बाकी जे उरलेले अंक आहेत त्यातला जो लहानात लहान अंक आहे तर 8 आणि 9 मध्ये जो अंक लहान आहे तो आपण अगोदर घेणार आहोत आणि त्यानंतर लगेच 0 घेऊन टाकायचा आणि मग उरलेले अंक आपण चढत्या क्रमाने लिहायचे।
आता चढत्या क्रमाने लावायला आणखी अंक नाही आहेत, उरलेला एकच अंक आहे 9, तो आपण लगेच इथे लिहून घेणार आहोत. आणि अशा प्रकारे ही आपली लहानात लहान संख्या बनलेली आहे 809. पर्याय पहिला. प्रश्न तिसरा, एक अंक एकदाच वापरून, बघा एक अंक एकदाच वापरायचा आहे. 3 अंकी लहानात लहान संख्या शोधायची, एक अंक एकदाच वापरायचा आहे. पहा आपण पर्याय पाहूयात. इथे पहा एक अंक 2 वेळा वापरलेला आहे, 0 2 वेळा वापरलेला आहे, म्हणून हा पर्याय आपला असूच शकत नाही. त्याच्यानंतर पहा इथे एक अंक एकदाच वापरलेला आहे, इथे सुद्धा एक हा अंक 2 वेळा वापरलेला आहे, म्हणजे हाही पर्याय आपला असूच शकत नाही, कारण आपल्याला एक अंक एकदाच वापरायचा आहे. आणि इथे तर एक अंक हा 3 वेळा वापरलेला आहे, म्हणून हा पर्याय सुद्धा असू शकत नाही. म्हणून एक अंक एकदाच वापरलेली ही एकच संख्या आहे. 102 म्हणजे 102 ही संख्या एक अंक एकदाच वापरलेला आहे आणि लहानात लहान सुद्धा आहे आणि 3 अंकी सुद्धा आहे. पर्याय दुसरा. प्रश्न 4, 2, 1, 4 या अंकांपासून मोठ्यात मोठी समसंख्या कोणती? पहा या अंकांपासून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या बनवायची आहे आणि ती सुद्धा समसंख्या असली पाहिजे. पहा आता आपल्याला मोठ्यात मोठी संख्या बनवायची म्हणजे आपल्याला संख्या ह्या कोणत्या क्रमाने लिहायच्या असतात? उतरत्या क्रमाने. म्हणजेच मोठा अंक जो आहे त्यापासून सुरुवात होणारी संख्याच आपल्या मोठ्यात मोठी संख्या असणार आहे. म्हणून आपल्याला 4ने सुरुवात होणाऱ्या संख्या किंवा 4 पासून बनणाऱ्या संख्याच फक्त मोठ्यात मोठ्या असणार आहे. तर म्हणून आपण 4 पासून तयार होणाऱ्या संख्या पहिल्या लिहूयात. पहा 4, 1, 2 412 आणि 4, 2, 1 421. पहा या 2 आपल्याला मोठ्यात मोठ्या संख्या मिळालेल्या आहेत. जर 1 पासून संख्या बनवली तर ती 400 पेक्षा लहान असणार आहे, 2 पासून बनवली ती सुद्धा 400 पेक्षा लहान असणार आहे. म्हणून मोठ्यात मोठी संख्या ही फक्त 4 पासूनच बनू शकते. ह्या 2 संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत. आणि आता यातली आपल्याला समसंख्या शोधायची आहे. पहा समसंख्या एकक स्थानी 2 आहे आणि एकक स्थानी 1 आहे. एकक स्थानी 1 आहे म्हणून ही विषम आहे आणि एकक स्थानी 2 आहे म्हणून ही संख्या सम आहे. तर पहा आपला पर्याय 412. या अंकांपासून आपण ही मोठ्यात मोठी संख्या बनवली आहे आणि ती सम सुद्धा आहे, म्हणून पर्याय तिसरा 412. प्रश्न 5, 3, 0, 6 या अंकांपासून तयार होणाऱ्या 3 अंकी मोठ्यात मोठ्या व लहानात लहान संख्येतील फरक. बघा फरक म्हणजे वजाबाकी आपल्याला करायची आहे. हे कुणाची? तर मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे, म्हणजेच फरक काढायचा आहे. तर आपल्याला सर्वप्रथम 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या लिहायला लागेल. तर पाहूयात मोठ्यात मोठी संख्या लिहायची. तर सर्वात अगोदर मोठा अंक लिहायचा, त्याच्यानंतर उतरत्या क्रमाने 3 आणि सर्वात शेवटी 0. तर ही आपली मोठ्यात मोठी संख्या बनलेली आहे. आता आपल्याला लहानात लहान संख्या शोधायची. पहा लहानात लहान संख्या आपल्याला लिहायची आहे, परंतु दिलेल्या अंकांमध्ये 0 असल्यामुळे 0 सोडून जी लहान संख्या आहे ती आपण घेणार आहोत. तर 0 सोडून 3 ही संख्या लहान आहे. 3 नंतर आता लगेच 0 घ्यायचा आणि मग उरलेला अंक ठेवायचा. तर 306 ही आपल्याला लहानात लहान संख्या मिळालेली आहे. आता पहा मोठ्यात मोठी संख्या आहे, लहानात लहान संख्या आहे. आता या संख्यांमधील आपल्याला फरक काढायचा आहे, म्हणजेच वजाबाकी. तर इथे आपण वजाबाकी करू. 630 वजा 306. पहा 630 मधून 306 वजा करायचे आहेत. इथे 1 हातचा घेतला 10 झाले, इथे 2 राहिले, 10तून 6 गेले 4, इथे वरती 2 आहे, 2तून 0 गेले 2च आणि 6मधून 3 गेले 3. अशा प्रकारे आपल्याला 324 हा फरक मिळालेला आहे. पर्याय दुसरा. प्रश्न 6, 1, 3, 2 या अंकांपासून तयार होणारी लहानात लहान विषम संख्या कोणती? पहा या अंकांपासून आपल्याला
लहानात लहान संख्या बनवायची आणि त्यातली विषम संख्या आपल्याला शोधायची आहे. तर लहानात लहान संख्या जर शोधायची असेल तर दिलेले अंक आपल्याला चढत्या क्रमाने लिहायला लागतील. पहा, लहानात लहान संख्या मिळवण्यासाठी सर्वात अगोदर लहान संख्या 1, त्यापेक्षा मोठी 2 आणि त्यापेक्षा मोठी 3 आणि दुसरी लहानात लहान संख्या मिळेल 1, 3, 2, 132. पहा, या दोन संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत. 123 आणि 132 ह्या दोन लहानात लहान संख्या आहेत. त्यातील आपल्याला विषम संख्या बघा, एकक स्थानी 3 म्हणून ही विषम संख्या आहे आणि ते एकक स्थानी 2 असल्यामुळे ही समसंख्या आहे. म्हणून आपला पर्याय 123 ही लहानात लहान पण आहे, विषम पण आहे. म्हणून पर्याय तिसरा 123. प्रश्न 7. 1, 0, 5 या अंकांपासून तयार होणाऱ्या 3 अंकी सर्व संख्यांची बेरीज किती? पहा, इथे अंक दिलेले आहेत आणि 3 अंकी संख्या आपल्याला सर्व 3 अंकी संख्या शोधायच्यात व सर्व संख्यांची बेरीज करायची आहे. पहा, आता इथे आपल्याला या दिलेल्या अंकांमध्ये त्यात एक शून्य सुद्धा आहे. तर या शून्यापासून 3 अंकी संख्या बनणार नाही. म्हणून आपल्या 3 अंकी संख्या फक्त 1 पासून 2 संख्या बनतील आणि 5 पासून 2 संख्या बनतील. अशा प्रकारे आपल्या जर शून्य असेल दिलेल्या अंकांमध्ये तर 3 अंकी फक्त 4च संख्या बनतात. तर सर्वप्रथम आपण ह्या संख्या लिहून घेऊयात. पहा, 1 पासून कोणत्या 2 संख्या बनतात तर 105 आणि 150 या 2 संख्या बनतील आणि 5 पासून 510 आणि 501 या संख्या बनतील. तर आता आपल्याला ह्या सर्व संख्यांची काय करायची आहे? बेरीज करायची आहे. सर्वप्रथम सगळ्या संख्या आपण मांडून घेऊयात. 105, 150, 510 आणि 501. पहा, या 4 संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत. यांची आपण बेरीज करूयात. एककाची बेरीज सर्वप्रथम करूयात. पहा, 5, 0, 0 आणि 1 ची बेरीज येते 6. 5 आणि 1 यांची बेरीज येते 6. त्याच्यानंतर 5 आणि 5 10, 1 11 आणि 12. तर आपलं उत्तर आहे 1266 किंवा 1266. तर पाहूयात पर्याय. पहा, पर्याय तिसरा 1266 या 4ही संख्यांची बेरीज आलेली आहे. प्रश्न 8. 7, 5, 2, 4, 8 या अंकांपैकी 3 अंक घेऊन, पहा कोणतेही 3 अंक घेऊन तयार होणारी 3 अंकी लहानात लहान समसंख्या कोणती हे आपल्याला शोधायचे. पहा, आता इथे ट्रिक आहे. लहानात लहान जर आपल्याला संख्या बनवायची असेल तर ती यापैकी दिलेल्या लहान अंकानेच सुरू होणार आहे. पहा, इथे सर्वात लहान अंक 2 आहे. म्हणजे हे आपल्याला कन्फर्म माहिती पाहिजे की आपल्याला जर लहानात लहान संख्या जर आपल्याला शोधायची आहे तर ती 2 पासूनच सुरू होणारी असणार आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला समसंख्या शोधायची आहे. पहा, सर्व पर्याय सुद्धा 2 या अंकाने सुरू होणारे आहेत. पहा, आता इथे आणखी एक ट्रिक आपण वापरू शकतो. आपल्याला जर समसंख्या शोधायची आहे तर यातले आपण विषम संख्यांचे पर्याय आपण कट करू शकतो. बघा, इथे एकक स्थानी 5 आहे म्हणून ही विषम संख्या आहे, तर हा पर्याय असू शकत नाही. आणि चौथा पर्याय सुद्धा एकक स्थानी 7 आहे म्हणजेच ही विषम संख्या आहे, हा पर्याय सुद्धा आपला कट होणार आहे. आता 2 पर्याय राहिले. तर 284 ही समसंख्या आहे आणि 248 इथे 8 असल्यामुळे ही सुद्धा समसंख्या आहे. तर ह्या दोघांमध्ये लहानात लहान कोणती संख्या आहे तर 284 आणि 248 याच्यामध्ये आपल्याला लहानात लहान शोधायचे आहे. दोन्ही सम आहेत पण या दोघांच्या मध्ये लहान संख्या 248 आहे म्हणून पर्याय तिसरा. पहा मुलांनो, आता या ठिकाणी आपण 3 अंकी संख्या लिहिली, समसंख्या लिहिली, पण आपण कुठलीही संख्या बनवली नाही. संख्या न बनवता सुद्धा आपण याचं काय केलेलं आहे, उत्तर शोधलं आहे. पहा, सर्वात अगोदर चुकीचे पर्याय कट केले आणि मग उरलेल्या पर्यायातून आपण कोणतं उत्तर लिहू शकतो याप्रमाणे आपण
कुठली गणिती क्रिया न करता किंवा संख्या न बनवता सुद्धा आपण यातला योग्य उत्तर आपण इथे शोधलेलं आहे. प्रश्न 9. एक अंक एकदाच वापरून आणि 9 हा अंक नसलेली 3 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? पहा इथे काय करायचं आहे, एक अंक एकदाच वापरून. पहा एक अंक एकदाच वापरलेला आहे का? तर सर्व पर्यायांमध्ये एक अंक एकदाच वापरलेला आहे. कोणताही अंक डबल किंवा 2 वेळा घेतलेला, 3 वेळा घेतलेला नाही. ओके. तर आणि आता दुसरी बघा काय कंडिशन आहे, तर 9 अंक नसलेली संख्या आपल्याला हवी आहे. 9 अंक नसलेली बघा कोणती संख्या आहे. इथे 9 अंक दिलेला आहे, तर ही 9 अंक असलेली आहे म्हणून हा पर्याय आपलं उत्तर असू शकत नाही. त्याच्यानंतर इथे सुद्धा 9 अंक हा दिलेला आहे संख्येमध्ये म्हणून हा पर्याय सुद्धा आपला असू शकत नाही. आता पहा 2 पर्याय शिल्लक राहिले. याच्यापैकी आपल्याला एक अंक एकदाच वापरलेला आहे, 9 अंक नसलेली सुद्धा ह्या संख्या आहेत आणि 3 अंकी सुद्धा आहेत. सर्वात मोठी संख्या कोणती? पहा आता या दोघांच्या मध्ये सर्वात मोठी शोधायची आहे. 867 आणि 876 या दोघांच्या मध्ये 876 ही संख्या सर्वात मोठी आहे म्हणून हा पर्याय आपण इथे निवडलेला आहे, पर्याय चौथा. प्रश्न 10. खाली दिलेल्या गटांपैकी कोणत्या गटातील अंकांपासून प्रत्येक अंक एकदाच वापरून 3 अंकी लहानात लहान संख्या आपल्याला शोधायची आहे. एक अंक एकदाच वापरायचा आहे. पहा आपण सर्वप्रथम आता दिलेल्या अंकांपासून प्रत्येक गटाची एक लहानात लहान संख्या आपण शोधून काढायची आहे. पहा पहिल्या गटाची आपण संख्या बनवूयात. लहानात लहान संख्या म्हणजे सर्व अगोदर लहान अंक लिहायचा, मग त्याच्यापेक्षा मोठा आणि मग त्याच्यापेक्षा, तर 234 ही लहानात लहान संख्या इथे मिळालेली आहे. इथे पहा सर्वात लहान अंक 1, त्याच्यानंतर 2 आणि 5, तर याप्रमाणे 125 ही लहानात लहान संख्या मिळालेली आहे. तिसरा पर्याय पहा इथे 0 असल्यामुळे आपण 0 अगोदर घेऊ शकत नाही, तर 0 सोडून जी लहानात लहान संख्या आहे तर 0 सोडला तर 1 ही लहान संख्या आहे. त्यानंतर 0 घ्यायचा आणि मग उरलेला अंक 103 ही संख्या मिळालेली आहे. इथेही 0 आहे, तर 0 सोडून जी लहान संख्या आहे, 0 सोडून 3 ही लहान संख्या आहे. लगेच 0 घ्यायचा आणि नंतर उरलेली संख्या जर ठेवली तर 307. पहा 307, 103, 125 आणि 234 या संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत. तर या सर्वांच्या मध्ये लहानात लहान संख्या 103 आहे म्हणून पर्याय तिसरा या ठिकाणी आपण निवडलेला आहे. प्रश्न 11. 173 या अंकांपासून 500 पेक्षा मोठी कोणती संख्या तयार होईल? पहा 500 पेक्षा मोठी संख्या आपल्याला तयार करायची आहे आणि हेच अंक वापरायचे आहेत. तर सर्वप्रथम आपण पाहूया दिलेले पर्यायांमध्ये हे 3च अंक आहेत का? 173 पहा इथे आहे, 173, 173 आणि 173 हे 3ही अंक वापरूनच 4ही संख्या तयार झालेल्या आहेत. आता 500 पेक्षा मोठी संख्या ती आपल्याला शोधायची आहे. पहा 173 ही 500 पेक्षा मोठी नाही, 731 ही 500 पेक्षा मोठी संख्या आहे, 371 ही सुद्धा 500 पेक्षा मोठी संख्या नाही आणि 713 ही 500 पेक्षा मोठी संख्या आहे. म्हणून आपल्याला इथे 2 संख्या 500 पेक्षा मोठे मिळालेल्या आहेत, ब आणि ड योग्य म्हणून पर्याय चौथा इथे आपण निवडलेला आहे. प्रश्न 12. 9, 0, 6 या 3ही अंकांचा वापर करून तयार होणारी 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती? पहा या अंकांचा वापर करायचा आहे आणि 3 अंकी संख्या बनवायची, ती पण लहानात लहान. पहा पर्यायांचं जर निरीक्षण केलं तर पहिलीच संख्या ही 3 अंकी नाही आहे म्हणून हे उत्तर आपलं असू शकत नाही. आपल्याला 3 अंकी संख्या शोधायची. आता 3 पर्याय उरले, याच्यामध्ये आपण पाहूयात. आता लहानात लहान संख्या आपल्याला बनवायची आहे. पहा 609, 690 आणि 960. तर या 3ही संख्यांचा विचार केला तर 609 ही लहानात लहान संख्या आहे आणि ह्या त्यापेक्षा मोठ्या संख्या असल्यामुळं हा पर्याय आपण निवडणार नाही.
पर्याय ब, म्हणून फक्त ब योग्य ही एकच लहानात लहान संख्या आहे. प्रश्न 13. 4, 7, 5 या अंकांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती? आपल्याला मोठ्यात मोठी संख्या बनवायची आहे. जर मोठ्यात मोठी संख्या बनवायची आहे तर दिलेल्या अंकातील मोठ्या अंकापासूनच ती संख्या तयार होऊ शकते. म्हणून पहा, आपण सर्वप्रथम मोठ्यात मोठी संख्या लिहून घेऊयात. पहा, 7, 5, 4 754 व 7, 4, 5 745 अशा 2 आपल्याला मोठ्यात मोठ्या संख्या मिळालेल्या आहेत. आता त्यातली विषम संख्या आपल्याला शोधायची आहे. पहा, एकक स्थानी 4 असल्यामुळे ही समसंख्या आहे आणि ते एकक स्थानी 5 आहे, म्हणून ही विषम संख्या आहे. तर आपल्याला 745 ही एक मोठ्यात मोठी विषम संख्या मिळालेली आहे. पर्याय अ, म्हणून पर्याय चौथा आपण निवडणार आहोत. फक्त अ योग्य पर्याय चौथा. प्रश्न 14. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या ही प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार झालेली आहे? पहा, इथे पहिला पर्याय एक अंक एकदाच वापरलेला आहे, कोणताही अंक पुन्हा वापरलेला नाही. इथेही एक अंक एकदा वापरलेला आहे. दुसऱ्या पर्यायात बघा, एक अंक एकदाच वापरलेला आहे, रिपीट झालेला नाही. तिसऱ्या पर्यायात पाहूयात. पहा, इथे एक अंक एकदाच नाही तर 0 हा 2 वेळा वापरलेला गेलेला आहे, म्हणून इथे एक अंक एकदाच न वापरल्यामुळे हा पर्याय राहत नाही. आणि चौथा पर्याय पाहूयात. इथेही एक अंक एकदाच वापरलेला आहे, म्हणून ही संख्यासुद्धा एक अंक एकदाच वापरून तयार झालेली आहे. या पद्धतीने फक्त अ, ब आणि ड या पर्यायातील संख्याच एक अंक एकदाच वापरून तयार झालेले आहेत, म्हणून पर्याय चौथा.